राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलंय। या भेटीनंतर शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना टोले लगावलेत। तर राज शिंदे भेटीवर संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे शिंदेंच्या भेटीच्या कारणावरून ठाकरे बंधूंमध्ये नाराजीचं राजकारण सुरू झालंय का, असा एक प्रश्न आता उपस्थित केला जातोय। बघूयात। नंदनवन तुम्ही सांगताय ते शिवसेनेच्या चोरीतून आणि धनुष्यबाणातून चोरीतून निर्माण झालेलं नंदनवन, एवढंच मी सांगतो। इथे कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाहीत, पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे। त्याच्यात नेमकं काही ठरलंय का, काही ठरणार आहे का, काही ठरवून झालंय का, का ठरवून कोणाला बाजूला ठेवायचंय म्हणून काही ठराव झालेत का? जेव्हा ठाकरे बंधूंची महापालिका निवडणुकांसाठी युती झाली, ती युती अजून कायम आहे। एकनाथ शिंदेंच्या भेटीचा त्या युतीवर काही परिणाम होईल? अजिबात नाही। राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलंय। बुधवारी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली। या दोन्ही नेत्यांमध्ये अचानक झालेल्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणाची नांदी पाहायला मिळणार का, अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीनंतर शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधलाय। दरम्यान यानंतर राऊतांनीही शिंदेंवर टीकास्त्र डागलंय। जर एकत्र भेटले असतील, एकत्र चर्चा करत असतील, तर तुम्हाला पोटशूळ कशाला पाहिजे? आणि मी तर म्हणतो, माझ्यासारख्या शिवसैनिकाला खूप आनंद होईल, आनंद झाला, आणि महाराष्ट्रातील नव्हे तर हिंदुस्थानातील हजारो लाखो शिवसैनिक वाट पाहतायत एकनाथ शिंदे साहेब आणि राजसाहेब कधी एकत्र येतील। मी माझं वैयक्तिक मत त्या ठिकाणी मांडलेलं आहे। ज्याने महाराष्ट्राशी मराठी माणसाची बेईमानी केली असं आम्ही मानतो, मराठी माणूस मानतो, त्यांच्याशी आमचं भांडण हे महाराष्ट्राच्या हितासाठी आहे आणि ते भांडण आमचं कायम राहील। जे नंदनवन तुम्ही सांगताय ते शिवसेनेच्या चोरीतून आणि धनुष्यबाणातून चोरीतून निर्माण झालेलं नंदनवन, एवढंच मी सांगतो। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची भेट ठाकरेंच्या शिवसेनेला पचलेली दिसत नाहीये। भेटीवर मला प्रश्न विचारण्याऐवजी राज ठाकरेंना का विचारत नाही, असा उलट प्रश्न संजय राऊतांनी केलाय। कारण एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये टोकाची लढाई आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही राज ठाकरेंनी शिंदेंवर टीकेचे बाण सोडले होते। मात्र आता या दोन्ही नेत्यांच्या भेटीवरून शिवसेनेत नाराजीचे चिन्ह आहेत। ते राज ठाकरे ते काल थेट एकनाथ शिंदेंना भेटायला हा गेले। प्रश्न तुम्ही जाऊन स्वतः सन्मान्य राज ठाकरे यांना का विचारत नाही? ते उपलब्ध झाले तर आम्ही नक्की विचारू। तुम्ही त्यांना प्रश्न विचारला, त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मी कसा देऊ? पण मी इतकंच सांगू शकतो, मी काय झालं, कोण कोणाला भेटलं, ते काय आम्ही काय हेरगिरी करत नाही। तुमच्या माध्यमातूनच आम्हाला कळतं। इथे कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाहीत, पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर आशिष शेलार यांनी सूचक विधान केलंय। कुणाला तरी बाजूला ठेवण्यासाठी ही भेट झाली का, असा सवाल त्यांनी केलाय। तसंच या भेटीचा त्यांनी ग्रेट भेट असा उल्लेखही केलाय। तर दुसरीकडे या भेटीमुळे ठाकरेंच्या युतीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। त्या दोन्ही नेत्यांची काय चर्चा झाली, कशाला भेटले, याची मला माहीत नाही। त्याच्यात नेमकं काही ठरलंय का, काही ठरणार आहे का, काही ठरवून झालंय का, का ठरवून कोणाला बाजूला ठेवायचंय म्हणून काही ठराव झालेत का, हे आता त्या दोघांनाच सांगायला लागतील। पण मी एवढंच म्हणेन, दी ग्रेट भेट। इतर पक्षामध्ये काय चाललंय त्याच्याविषयी मत व्यक्त करण्याची आम्हाला गरज नाही। मोठ्या काळानंतर जेव्हा ठाकरे बंधूंची महापालिका निवडणुकांसाठी युती झाली, ती युती अजून कायम आहे। एकनाथ शिंदेंच्या भेटीचा त्या युतीवर काही परिणाम होईल? अजिबात नाही। पालिका निवडणुकीआधी शिवसेना आणि मनसेमध्ये एकत्र लढण्यावर अनेकदा चर्चा झाली होती। मात्र त्या दोन्ही पक्षांमध्ये फिसकटलं आणि त्यानंतर ठाकरे बंधू एकत्र निवडणुकीच्या मैदानात उतरले। मात्र आता राज ठाकरे आणि शिंदेंच्या भेटीनं चर्चांना उधाण आलंय। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिलाय, त्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। एकनाथ शिंदेंनी राज ठाकरे यांचे आभार मानल्याची सूत्रांची माहिती आहे। पालिका सभागृहातील कामकाजात मनसेचं सहकार्य शिवसेनेला राहणार असल्याचं आश्वासन राज ठाकरेंनी शिंदेंना दिलंय। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची भेट
नव्या राजकीय समीकरणाची नांदी आहे का याची राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अलबेल नसल्याचं चित्र आहे. कारण मनसेनं केडीएमसी मध्ये शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यानंतर राऊत चांगलेच आक्रमक झाले होते. चंद्रपुरात ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर संदीप देशपांडेंनी देखील उद्धव ठाकरेंचा राऊतांवर निशाणा साधला होता. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला होता. दरम्यान यावरून संजय राऊतांनी मनसेवर टीका केली होती. नाशिकमध्ये मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून सवाल करण्यात आले होते. मुंबईत महापौर पदाच्या निवडीवेळी ठाकरेंच्या नगरसेवकांकडून ठाकरेच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यावेळेला मनसे नगरसेवक चुप्पी साधून बसल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान आता चंद्रपुरात ठाकरेंच्या सेनेनं भाजपला पाठिंबा दिल्यानंतर संदीप देशपांडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकास्त्र डागलंय. मागील काही दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये चांगली जुंपली आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि शिंदेची भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप होणार का याकडे आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.